ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र. भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 37 ऐकणार आहोत. इत्थं यथा तव विभूतिरभुज्जिनेन्द्र, धर्मोपदेशनविधो न तथा परस्य. यादृक्प्रभादिनकृतः प्रहतान्धकारा, तादृक्कृतो ग्रहगणस्य विकासिनोऽपि. हे जिनेंद्रदेव, अशा प्रकारे धर्मोपदेश कार्यामध्ये ज्याप्रमाणे आपला मोठेपणा झाला होता त्याप्रमाणे दुसऱ्या कोणाचाही झाला नाही. कारण अंधकाराला लोपविणारी कांती जशी सूर्यामध्ये असते तशी प्रकाशमान अशा दुसऱ्या तारकांमध्ये कुठून असणार आहे. हे प्रभो, धर्मोपदेशाच्या विषयात समोसरणादी रूप विभूती जशी आपल्यास प्राप्त होते तशी ती इतर देवतांना होत नाही. हे ठीकच आहे, कारण सूर्यासारखी कांती इतर ग्रहांना कशी प्राप्त होणार. वृद्धी मंत्र जाप्य. ओम ह्रीमार्गम नमो सव्वोसही पत्ताणम ज्रौम ज्रौम नमः स्वाहा. ओम नमो भगवते अप्रतिचक्रे ऐं क्लीं ब्लूं. ओम ह्रीं मनोवांछितसिद्धे नमो नमः. अप्रतिचक्रे ह्रीं ठः ठः स्वाहा. ब्रह्ममुहूर्तावरती शुद्धतापूर्वक सफेद वस्त्र धारण करून उत्तर दिशाकडे यंत्रमुख करून ठेवावे. यंत्राचा अभिषेक केल्यानंतर सफेद रंगाच्या आसनावरती आपण पूर्व दिशेला मुख करून बसावे. दीप धूप लावून यामध्ये गुग्गुळ, केशर, कापूर, कस्तुरी मिश्रित धूप याच्या गोळी तयार करून 1008 वेळा काव्य, वृद्धी, जाप्य मंत्र याचे स्मरण करून एक एक गोळी होम आहुती द्यावी. याच्याने ह्या काव्याची आपल्याला वृद्धी जापीची सिद्धी होते. याचे फल आहे दुष्टता प्रतिरोधक. ओम ह्रीं नाना लक्ष्मी विभूती विराजमानाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा. श्रोते हो, आज आपण 37 नंबरचं काव्य ऐकलो. उद्या मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 38 ऐकूया. तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र.